होर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्ध पेटलं. अमेरिकेचा इराणच्या नौदलावर मोठा हल्ला. इराणकडून व्यापारी जहाजांना लक्ष्य केल्यामुळे अमेरिकेचं प्रत्युत्तर. इराणचा कतारवर मोठा हल्ला. रास तफान गॅस प्रकल्पाचं मोठं नुकसान. जागतिक ऊर्जा बाजारात खळबळ. अमेरिका, इस्रायल आणि त्यांना साथ देणाऱ्या देशातील ऊर्जा प्रकल्पांचा नायनाट करू. पुढचे हल्ले कित्येक पटीनं खतरनाक असतील, इराणचा इशारा. इराणकडून अण्वस्त्रांचा संभाव्य वापर होण्याची शक्यता. अण्वस्त्र हल्ल्याच्या शक्यतेनं जागतिक आरोग्य संघटना सज्ज. इराणला अण्वस्त्र हल्ले करण्यापासून रोखण्यासाठी ट्रम्प यांची जोरदार तयारी. सौदी अरेबियातील अमेरिकन नागरिकांना देश सोडण्याच्या सूचना. अमेरिकेच्या सूचनेमुळे युद्ध आणखी पेटण्याचे संकेत. आखाती युद्ध पुन्हा भडकल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $114 वर. युरोपमध्ये गॅसच्या किमती 30% वाढल्या. जग पुन्हा गॅसवर. गुढीपाडव्याच्या दिवशी शेअर बाजारात मोठी पडझड. निफ्टी 775 तर सेन्सेक्स 2500 अंकांनी कोसळला. परदेशी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढून घेतल्याने भारतीय शेअर बाजारात घसरण. अशोक खरातच्या सिन्नरमधल्या मिरगावच्या फार्म हाऊसवर क्राईम ब्रांचचा छापा. महत्त्वाचे दस्तावेज पोलिसांच्या हाती, तर फार्म हाऊसवरून एक पिस्तूल आणि काडतूसही जप्त. अशोक खरातशी संबंधित 3 गुन्ह्यांच्या तपासासाठी राज्य शासनाकडून एसआयटी पथकाची स्थापना. अशोक खरातचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता. एसआयटी प्रमुखपदी आयपीएस तेजस्विनी सातपुते यांची नियुक्ती. अशोक खरातच्या कुटुंबियांची मुजोरी. वार्तांकन करणाऱ्या पुढारीच्या प्रतिनिधींवर फेकल्या चपला. अंगावर कुत्रा सोडण्याचाही प्रयत्न. अशोक खरातवर रुपाली चाकणकरांचा वरदहस्त. रुपाली ठोंबरे पाटलांचा गंभीर आरोप. तर चाकणकरांनी तातडीने महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा. संजय राऊत यांची मागणी. शिवाजी पार्कात थोड्याच वेळात मनसेचा गुढीपाडवा मेळावा. महाराष्ट्रातल्या प्रश्नांवर राज ठाकरे यांची तोफ धडाडणार. राज्यभरात गुढीपाडवा दणक्यात साजरा. गिरगाव, डोंबिवली, ठाण्यात शोभायात्रांचा जल्लोष. घरोघरी गुढी उभारून नव्या वर्षाचं उत्साहात स्वागत. सातारा, सांगली परिसरात गारपिटीचा तडाखा. द्राक्षांचं गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पळशीमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट. छाटणीला आलेल्या द्राक्षांचं नुकसान. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा भीषण अपघात. भरधाव कार पलटल्यामुळे 3 तरुणांचा जागीच मृत्यू. गाडीचाही चक्काचूर.